पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। 25 लाखांचा दरोडा टाकणारी टोळी जेरबंद। पुणे ग्रामीण पोलिसांनी एकाच रात्री 5 ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 3घांना अटक केली तर 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका रात्री दौंड आणि श्रीगोंदा परिसरात 5 ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 3 सराईत आरोपींना अटक करण्यात आली तर एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलाय। आरोपींकडून सुमारे 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। माध्यमांशी बोलताना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अटक केलेल्या आरोपींची नावं। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश मंगेश काळे वय 22 वर्ष राहणार कुडधरण तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर, विशाल हंबर्ड्या काळे वय 21 वर्ष राहणार चिखली तालुका आष्टी जिल्हा बीड आणि किशोर रावण भोसले वय 19 वर्ष राहणार बाबुळगाव खालसा तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांचा समावेश आहे। तसंच एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलाय। लाखोंचा मुद्देमाल जप्त। पोलीस कोठडी चौकशी दरम्यान आरोपींकडून पुणे ग्रामीण जिल्ह्यात दरोड्याचे 4, जबरी चोरीचे 6 आणि घरफोडीचे 5 असे एकूण 15 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत। याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यात दरोड्याचे 3, जबरी चोरीचे 3 आणि घरफोडीचे 2 असे आणखी 8 गुन्हे त्यांनी केल्याची कबुली दिली आहे। आरोपींकडून सुमारे 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 324 ग्रॅम चांदीचे दागिने तसंच इतर मौल्यवान वस्तू असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पांचाळ। दोन गाव कोरवडी आणि आलेगाव या दोघा गावामध्ये एक सशस्त्र दरोडेखोर टोळीने 4 ठिकाणी दरोडे टाकले। त्यामध्ये काही नागरिकाला मारहाण सुद्धा करण्यात आली। त्याच्यानंतर ती टोळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेली आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी 5वा दरोडा टाकला। हा टोळी अगोदरही काही गुन्ह्यांमध्ये पाहिजे आणि फरारी आरोपी म्हणून याचे जे सदस्य आहे हा दरोडेखोर टोळीचे ते अब्स्कॉन्डिंग होते। तर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि दौंड पोलीस स्टेशन हा एक संयुक्त टीम तयार करण्यात आल्या। 5 टीम तयार करण्यात आल्या। त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या। गोपनीय, तांत्रिक व तपासाच्या इतर माध्यमातून 3 दिवसात आत हा टोळीचे 4 सदस्य जे आहे ते अटक करण्यात आलेले आहेत। यामध्ये गणेश मंगेश काळे राहणार कर्जत अहिल्यानगर हा 22 वर्षाचा आहे। विशाल हंबर्ड्या काळे 21 वर्ष आष्टी बीडचा राहणार आहे। त्याच्याबरोबर किशोर रावण भोसले हा 19 वर्षाचा असून कर्जत अहिल्यानगर जिल्ह्याचा आहे। आणि त्यांच्या बरोबर जे 4था सदस्य आहे तो एक विधी संघर्ष बालक त्यांच्या बरोबर सुद्धा होता। या गुन्ह्याचा अधिक तपास करून या गुन्ह्यात सध्यापर्यंत एकूण 17 तोळे सोना, 350 ग्राम चांदी, मोबाईल फोन आणि एक मोटरसायकल जे गेलेला माल होता गुन्ह्यात ते जप्त करण्यात आलेला आहे। ही जे दरोडेखोर टोळी आहे